19 मे रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ओबीसी संदर्भातील सब कमिटीची बैठक झाली। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, भुजबळ साहेब, गणेश नाईक साहेब, गुलाबराव पाटील साहेब, संजयजी राठोड साहेब हे 6 ओबीसींचे कॅबिनेट मिनिस्टर त्या सब कमिटीच्या बैठकीला होते। महाराष्ट्राचं सरकार अस्तित्वात आल्यापासून ओबीसीचा एकही प्रश्न प्रॉपर पद्धतीनं मार्गी लागत नाही, याचं आम्हाला दुःख आहे। दुसरी गोष्ट, देशभरामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची ओबीसींच्या अनेक संघटनांची देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची मागणी आहे। परंतु कास्ट वाईज सेन्सस होत नाही। सेन्ससचं काम सुरू झालेलं आहे। आम्ही ओबीसी बांधव भयभीत आहोत, कारण आम्हाला मोजलं जात नाही। आम्हाला मोजलं गेलं नसल्यामुळं आमची संख्या, आमचा इम्पेरिकल डेटा, आमचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे गव्हर्नमेंटच्या हातात नसल्या कारणानं वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक केली जाते। नक्की ओबीसींची संख्या किती? या महाराष्ट्राच्या 100% बजेटपैकी म्हणजे 7 लाख करोड रुपयांपैकी या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी किती निधी दिला जातो, किती संख्येवर तो पर्क्युलेट होतो, वितरित केला जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अधांतरी आहेत। या सगळ्या प्रश्नांचं वास्तव भयानक आहे। एका बाजूला कोस्टल रोड पूर्ण होतो, समृद्धी महामार्ग पूर्ण होतो, हजारो लाखो करोडोंचे आर्थिक प्रोग्राम सक्सेस होतात, यशस्वी होतात, झाले पाहिजेत। आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही। म्हणजे तुम्ही सोशल असिस्टन्स, पब्लिक वेलफेअर बघताय, लोककल्याणकारी राज्य करायचं तुम्ही प्रयत्न करताय, पण दुसऱ्या बाजूला जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ज्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झालाय, मग ते SC ST बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, विजयंती बांधव असतील, या लोकांना तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह देऊ शकत नाही, महाज्योतीला निधी देऊ शकत नाही, अशा अनेक प्रश्न आहेत। जवळजवळ 11-12 प्रश्न मी त्या दिवशी ओबीसीच्या सब कमिटी समोर मांडले। आमचा ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असा आहे, गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय महाराष्ट्रामध्ये, ओबीसीचं आरक्षण संपलंय। जरांगे नावाच्या एका खुळचट, अशिक्षित, अनपढ माणसाच्या मागण्यावरून महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, लोकनियुक्त सरकारनं संपवलंय आणि आमच्या 50-60% ओबीसींच्या हिताचं संरक्षण करण्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार अपयशी ठरलंय। हा आमचा आरोप आहे सरकारवरती। सरकार आम्हाला कधीही ओबीसींचा काय से आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे, हे कधीही ऐकून घ्यायला तयार नाही। जरांगेने अंतर्बोलीमध्ये बसायचं, आंदोलनाची घोषणा करायची आणि तिथं महाराष्ट्र शासनाचं शिष्टमंडळ जाणार, बेकायदा मागण्यांना प्रतिसाद देणार, बेकायदा GR काढणार आणि ओबीसीच्या अनाथ माती कलवण्याचं पद्धतशीर काम, पद्धतशीर षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आखलं जात आहे। म्हणून आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी, स्कॉलरशिप संदर्भातली मागणी, आमची संख्या किती आणि आम्हाला बजेट मिळतं किती, 7 लाख करोड पैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थतज्ञ आहेत असं मी मानतो आणि आहेत, पण या मुख्यमंत्र्यांनी 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% 50% म्हणजे अर्धी लोकसंख्या असलेल्या ओबीसीला 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्कांच्या ध्येय धोरणांसाठी, योजनांसाठी दिलेत। हा आकडा 1% पुढे कधीही जाऊ शकला नाही। हे या ओबीसींचं दुर्दैव आहे। आजही भटके विमुक्त जाती जमाती जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात। मागासवर्गीय, बलुते, आलुते, भटके विमुक्त जाती जमाती या लोकांमध्ये जर जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर मराठा समाज आज रोजी ओबीसी मध्ये इन्क्लूड झालाय, तर ही लोक कुठं जातील? सामाजिक न्याय कुणाकडे मागतील? आमच्या हिताचं संरक्षण लोकनियुक्त या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, दायित्वाची जबाबदारी म्हणून, आमच्या हिताचं संरक्षण घेण्याची शपथ तुम्ही घेतली म्हणून तुम्ही आमच्या हिताचं संरक्षण करणार का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या लोकनियुक्त सरकारला आहे। हा प्रश्न विरोधकांमध्ये दुर्बिणीनं शोधावे एवढे विरोधक महाराष्ट्रामध्ये उरलेत। त्या विरोधकांना ओबीसीचं काहीही पडलेलं नाही।
त्या विरोधकांना दीनदलितांचं काहीही पडलेलं नाही. सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या विभागाकडे डायल्यूट केले जात आहेत. आम्ही सामाजिक न्याय हक्क मागायचे नाहीत, सामाजिक न्याय मागायचं नाही. वी वॉन्ट सोशल जस्टिस. हे असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये 100 सभा घेत आहोत, छोट्या 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 ग्रामीण भागामध्ये. कोण जरांगे कुठलं आंदोलन करतो, काय करतो, देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही आजपर्यंत संविधानिक भाषेत बोलत आलोय. रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे काय, मागासवर्गीय कुणाला म्हटलं जातं, आरक्षण कुणाला दिलं जातं, या प्रश्नावर आम्ही महाराष्ट्रामध्ये आवाज उठवत आलोय. पण तो कोण कुठला लाड, भाजपचा कुठला परिषदेवरचा वरिष्ठ सभागृहाचा हॉटेलवाला, झाडू पोचा करणारा आमदार, तो मनोज जरांगेकडे जातो. काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? मला वाटतं भाजपनं असली माणसं निवडून भाजप सेल्फ गोल करतोय. ही टिनपाट माणसं, टिनपाट. ग्रामीण भागामध्ये आमच्या गावगाड्यातल्या बोली भाषेमध्ये आम्ही भटकी विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत. अरे आमच्या दिवसाची सुरुवात शिवेनी होते. मग आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनाथ माती काढवायला चालला आहात. आणि गव्हर्नमेंटला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ओबीसींचा काय से आहे, काय म्हणणं आहे, हे तुम्ही ऐकणार नाही? झुंडीनं कोणतरी उठतो आणि तुम्ही त्यांच्या बाजूनं बेकायदा GR काढता, पारित करता. होय, ओबीसीचं आरक्षण संपलंय. एकच उदाहरण देतो, शेकडोनं उदाहरण आहेत माझ्याकडं. पुण्याजवळ उरळी देवाची फुरसंगीजवळ एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसींच्या राखीव होत्या. 9 पैकी 9 मराठा कुणबी यांनी कुणब्यांचे दाखले काढून 9 पैकी 9 जागा ओबीसींच्या मराठा कुणबींनी घेतल्या. मग दौंडच्या नगराध्यक्ष पदावरती दुर्गादेवी जगदाळे नावाच्या हाय प्रोफाईल खानदानी वतनदारी, ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे, त्यांनी कुणबीचा दाखला काढला आणि ओबीसीच्या जागेवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली आणि नगराध्यक्ष झाले. काय हो, त्या दुर्गादेवी जगदाळेंच्या बाबतीत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल? दुर्गादेवी जगदाळे, परत आमच्या फलटणच्या सभापती भोसले, काहीतरी शिवांजली भोसले, आमच्या कोल्हापूरच्या महाराणी, कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम, आमच्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आमदार महेश शिंदेच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शिंदे, यांच्या बाबतीमध्ये, यांच्या जातीच्या बाबतीमध्ये कोणता सामाजिक दुजाभाव महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये झाला असेल? त्यांनी कोणती जात दाखवली असेल, कोणता व्यवसाय दाखवला असेल, त्यांच्या कोणत्या पिढीला सामाजिक दुय्यम वागणूक, हीन दर्जाची वागणूक मिळाली असेल, म्हणून या लोकांनी ओबीसीचे दाखले काढले, म्हणून या लोकांनी ओबीसीच्या जागेवरती दाखले काढून बेकायदा ताबा मारण्याचं काम केलं असेल. मुख्यमंत्री महोदय, देताय तुम्ही उत्तर आम्हाला या गोष्टींचं? मुख्यमंत्री महोदय, देताय का या प्रश्नांची उत्तर आम्हाला? ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलंय, ही ओबीसींची भावना आहे. खूप काही गोष्टी आहेत बोलता येण्यासारख्या. 100 आम्ही सभा घेतोय महाराष्ट्रामधल्या, छोट्या मोठ्या. आम्ही गावकसामध्ये, गावगाड्यामध्ये जातो आहोत. मंत्रिमंडळ सब कमिटीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, तुम्ही सब कमिटीच्या आम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत तुमच्या समोर, ते प्रश्न तुम्ही निर्गमित केलेले आहेत किंवा त्या विभागाला तुम्ही तसे निर्देश दिलेले आहेत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जात समूहांच्या वेगवेगळ्या जातीच्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही महामंडळांची घोषणा केली. त्या महामंडळांचे अध्यक्ष कुठे आहेत? त्या महामंडळांना कार्यालय भेटली का? त्या महामंडळांना तुमच्या बजेटमध्ये बजेट भेटलं का? एखादा सचिव भेटला का? एखादा शिपाई भेटला का? आणि मग जर ते भेटले नसतील तर या बांधवांना कसा तुम्ही न्याय देणार आहात? म्हणजे चुनावी जुमला होता तुमचा. ओबीसीचं मतदान हवं होतं तुम्हाला. सत्तेपर्यंत जायला तुम्हाला आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरची लोक आठवतात. निवडणुका लागल्या की ओबीसी सेलचे प्रमुख तुम्हाला आठवतात. कोण आहे भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख? काय आहे त्याची ओबीसी बद्दलची भूमिका?
कोण आहे काँग्रेसचा ओबीसी सेलचा प्रमुख? आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेले, ओबीसी सेलचे प्रमुख. अरे लाथ तुम्हाला त्या पदावरती, अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असताना तुम्ही ओबीसी सेलच्या प्रमुख पदावर काम करताय, नगरसेवक म्हणून निवडून जाताय. पुण्यामधलं, पिंपरी चिंचवड मधलं, कॉर्पोरेशन मधलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. कुठल्या भाषेत सांगायचं? कुठं आहे संविधान? कुठं आहे गावगाड्यातले छोटे घटक ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला, ज्यांनी जातीत जन्म घेतल्या कारणानं त्यांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये त्यांचा कास्टवाईज सेन्सस करा म्हणून सांगितलं. नाही, अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्टवाईज सेन्सस केला, पण या मातीमधल्या लोकांनी ज्या लोकांवरती अन्याय केला, ज्याला गावगाड्याच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नाही, त्या माणसांना न्याय देण्यासाठी ही माणसं पुढे येत नाहीत. मग जरांगे सारखं टिनपाट टंबऱ्याळ उठतं आणि काय म्हणतं ते की ह्या ओबीसी मध्ये ज्या जाती टाकल्या 94ला त्यांचा कुठला सर्वे केला? काय म्हणतो ते? त्यांचा कुठला सर्वे केला? ओबीसींचा कुठला सर्वे केला? अरे त्या टिनपाट टंबऱ्याळ माणसाला सांगा, ओबीसींचा सर्वे करायची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या, या भारत देशाच्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये नाभिकाला कोणत्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? परटाला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? पारद्याला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? मेंढपाळाला मेंढ्याचे कळप घेऊन जात येत असताना त्याला कुठल्या दुजाभावाला सामोरं जावं लागलं? त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वडार या माणसांना कुठल्या सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागलं? माझ्या भारताचं संविधान ज्या समाज रचनेमध्ये वेगवेगळ्या जात समूहांनी वेगवेगळ्या जात समूहावरती सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्यांना हीन लेखलं, हीन दर्जाची वागणूक दिली, त्या जातीमध्ये जन्म घेतले म्हणून त्या जाती ओबीसी मध्ये आल्या, विजयंती अ ब क ड मध्ये आल्या. काय करणार व या खोळचट खोळप्याला? बुजगावणं असतं ना, पाखरं हाकायला लावलेलं, तशा पद्धतीचं हे खोळचट. काय बोलावं आम्ही? किती दिवस आम्ही या महाराष्ट्रामध्ये, किती दिवस आम्ही संविधानाची भाषा बोलायची? किती दिवस आम्ही लोकशाही मधली योग्य ती भाषा बोलायची? ऐकायला तयार नाहीत. 8-15 दिवस गेलं, महिना 2 महिने गेलं की मी उपोषणाला बसणार. अरे त्या उपोषण नावाच्या लोकशाही मधल्या सर्वात सामर्थ्यवान वेपन्सचा, सामर्थ्यवान आंदोलनाचा अरे उपोषण कुणी केलं? विनोबा भावेनी केलं. अरे उपोषण कुणी केलं? महात्मा गांधींनी केलं. ह्याला लोकशाहीची चाड नाही, ह्याला आरक्षण कुणाला दिलं जातं? गावगाड्यातल्या दीनदलिताची, गावगाड्यातल्या ओबीसीची चाड नाही. बर, ह्याची जात ओबीसी मध्ये सामील झाल्यानंतर ओबीसीचं झोपडं कसं उद्ध्वस्त होणार आहे यावर या महाराष्ट्रातला एकही नेता, एकही मंत्री, एकही ओबीसीचा नेता बोलायला तयार नाही. तो लाड नावाचा हरामखोर आमदार, तोंडात शिवी येते माझ्या, मी जबाबदारीने शिवी देतोय. हरामखोर आहे तो, त्याचा उद्योग उभा केलाय. तो आमच्या या सगळ्या लोकांची हरामी खाऊन देणं तो उद्योग उभा केलाय. तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलायस? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो. पहिला आमदारकीचा राजीनामा देन, तुझी काय अक्कल पाजळायची? तू पण बस उपोषणाला. अडवलं तुला कुणी? हे वास्तव आहे. 60% ओबीसींचं हे वास्तव आहे. ओबीसींच्या पोरांना कळतंय इथली न्याय व्यवस्था सुद्धा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीनदलितांच्या बाबतीत, ओबीसींच्या बाबतीत बेकायदेशीररित्या वक्तव्य करतंय. न्यायालय सुद्धा. अरे जनता सार्वभौम आहे, आम्हाला बोलायचा अधिकार आहे. सन्माननीय चांगल्या न्यायाधीशांचा रिस्पेक्ट करून बोलतो. म्हणे ओबीसी मध्ये जन्माला आला नोकरदार असेल तर त्याच्या पोराला कशाला आरक्षण? या प्रश्नावरती स्वतंत्र 1 तासाची डिबेट होऊ शकते. मी आता तुमच्या समोर तुमचा वेळ घेणार नाही. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारावेत.
सर तुम्ही विदर्भामध्ये दौरे करता जवळपास 10 सभा सर आपण विदर्भामध्ये दौरे करता जवळपास 10 पैकी आपल्या सभा झाल्यात रात्री 12 पर्यंत आपल्या सभा होत्या. काय रिस्पॉन्स करतोय गावावर? गावगाड्यातल्या लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. माता भगिनी पुढे येत आहेत. आम्ही ठरवलंय, अरे आम्ही शोषित वंचित आहोत. आम्ही मनोज जरांगे सारखा आमच्या मागं कारखानदार, ठेकेदार, आमदार, वेगवेगळे आमदार, हे लाड भीड हे सगळे आहेत ना, हे काय उद्योग करतात पडद्यामागं, हे आम्हाला बोलायला लावायची वेळ येऊ नये. कारण आम्हाला एकच पडलंय की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, रिझर्वेशन पॉलिसी टिकली पाहिजे. अरे शेकडो वर्षाचा स्पॅन कुणीकडं, आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70-80 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, कसा न्याय भेटेल बरं? एका घरातला, एखाद्या दीनदलित घरातला एखादा शिक्षक झाला तर त्याची पुढची पिढी लगेच सिव्हिलायझेशन मध्ये येते किंवा लगेच त्याला मान सन्मानाची एखाद्या काल परवा काय बोलला तो मनोज जरांगे बघा, ते प्रश्नाचं उत्तरच देतो तुम्हाला. तो बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसीचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट किंवा लोहार समाजातला एखादा IAS जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही. हजारो वर्ष इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो. आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग. आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावरनं आम्ही गुंट्यावर आलोय. अरे तुझ्याकडे गुंट्या तर आहे. अरे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडं गावगाड्यात 1 गुंट्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं, आणि म्हणतोय आम्हाला ओबीसी मध्ये, आम्ही ओबीसी मध्ये. गरिबी आली म्हणून मनोज जरांगेच्या, मी खूप परखड आणि वास्तव बोलणार आहे, मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबैलवाला मेडंगिया जोशी घेतलाय नंदीबैल, कमरेला ढोलग बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय. तुमच्यावर गरिबी आली म्हणून आमच्या नाभिक बांधवाचा व्यवसाय तुम्ही कधी स्वीकारला? तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे. कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? त्या टंबऱ्याला काय करणार आहे या गोष्टी? पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करू नयेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला करू नयेत. आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या जातीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शिळकावर. अरे मान ना तुझे प्रश्न. कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं. झुंडशाही करते. लाड्या तुला झुंड निवडणुका जिंकायचे तुम्हाला? आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे. झेंझी, कॉक्रोच जनता पार्टी. अरे तोंडचा तुम्ही सलाईनवर आला होता. आम्हा झेंझींना 25 ते 26 वर्ष वयोगट असलेल्या माणसाला जर तुम्ही समजून नाही घेतलं ना, तुमची माती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मांडतोय. तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता. लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार, काय करतो रे तुला आरक्षण? तू गेला तिथं. अरे जरांगेकडं निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम दोन्ही बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणारा, आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन मांडणारा. अशा माणसाचं त्यांनी ऐकलं नाही.